यानंतर 61 किलो वजनी गटाचे पैलवान तयार आहेत बरं का। अक्षय भोईर रेड कास्टूम आणि प्रज्वल पाटील ब्ल्यू कास्टूम। यानंतर लगेच तुमची कुस्ती लागणार आहे। अक्षय आणि प्रज्वल दोघांनी तयार राहायचं आहे वॉर्म अप करून। धन्यवाद। अतिशय 1 मिनिट सर, पाहुण्यांना स्थान पण होऊ द्या। चांगल्या कुस्तीला प्रारंभ होतोय। राजन लोखंडे रेड कास्टूम मध्ये आहेत आणि मुकेश घोडे ब्ल्यू कास्टूम मध्ये आहेत। राजन लोखंडे मुंबई पोलीसचे पैलवान आहेत, मुकेश घोडे सुद्धा अतिशय चांगले पैलवान आहेत। दोन्ही पैलवान सुसज्ज आणि हुशार पैलवान आहेत। दोघांची समसमान ताकद, समसमान उंची आणि खेळण्याची टेक्निक सुद्धा बघा अतिशय छान आहे। अतिशय छान कुस्ती लागलेली आहे। राजन लोखंडे रेड कास्टूम आणि मुकेश घोडे ब्ल्यू कास्टूम। या ऐतिहासिक वारसा लाभलेले या सापार्डा उंबार्डे गावचे दोन्ही तुल्यबळ मुलं आहेत, कुस्तीचा वारसा लाभलेले। शाबाश आहे। अति हुशार पैलवान, दोन्ही पैलवान हुशार पैलवान आहेत। दोघांनाही अनेक कुस्त्यांचा अनेक स्पर्धेचा अनुभव आहे। पंचांनी बोट पकडू नये म्हणून सांगितलेले आहेत। दोघांनाही वॉर्निंग केलेली आहे। कुस्ती अतिशय चांगल्या प्रकारचे आहे। राजन लोखंडे रेड कास्टूम मध्ये आहेत आणि मुकेश घोडे ब्ल्यू कास्टूम मध्ये आहेत। राजननं पॉइंट घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता, पण मुकेशनं तो धुडकावून लावलेला आहे आणि अशा प्रकारे परत एकदा समोर समोर कुस्ती लागलेली आहे। आणि सरपंच कुस्तीवरती अतिशय बारकाईने नजर ठेवून आहेत आणि रेड कास्टूमला 1 पॉइंट भेटलेला आहे। ब्ल्यू कास्टूम झोनच्या बाहेर गेल्यामुळे रेड कास्टूमला 1 पॉइंट भेटलेला आहे। परत समोर समोर कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। अतिशय चांगले धावते सूत्रसंचालन सुभाष शेरडे पंत यांच्या मार्फत होत आहे। दोन्ही हुशार आणि तज्ञ कुस्ती पैलवान आहेत। त्याने अतिशय यापूर्वी स्पर्धा खेळलेल्या आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे कुस्त्या खेळलेल्या आहेत आणि बरेचसे मेडल त्यांच्या नावे आहेत। राजन हा मुंबई पोलीसमध्ये नोकरीला आहे, मुंबई पोलीसचं नेतृत्व करतोय कुस्ती क्षेत्रामध्ये। परत एकदा समोरासमोर कुस्तीला प्रारंभ झालेला आहे आणि पंचांनी ब्ल्यू कास्टूम साठी वॉर्निंग केलेली आहे की कुस्ती तुम्ही लढा, कुस्तीच्या पाठी कुस्तीला नकारात्मक कुस्ती करू नका आणि परत समोरासमोर कुस्ती, खूप तुल्यबळ अशी कुस्ती। दोन्ही पैलवान आटोकाट प्रयत्न करतायत। परत पंचांनी कुस्ती थांबवून मध्ये कुस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि कुस्तीला प्रारंभ। अशा प्रकारे या सत्रातील या स्पर्धेतील अतिशय तुल्यबळ कुस्ती लढत आणि अतिशय चांगल्या प्रकारची कुस्ती आणि परत पंचांनी कुस्ती थांबवलेली आहे आणि ब्ल्यू कास्टूमला पॅसिव्ह दिलेले आहे आणि कुस्ती करण्यास सांगितलेलं आहे आणि 30 सेकंदामध्ये ब्ल्यूनी पॉइंट घ्यायचा आहे, नसेल तर प्रतिस्पर्धी रेड कास्टूमला 1 पॉइंट जाईल। त्यामुळे करो या मरो। दोन्ही पैलवान हुशार आहेत। दोघांना या कुस्तीमधल्या एकमेकाच्या सर्व खेळ्या माहित आहेत, दोघांना एकमेकाचे सर्व डाव प्रतिडाव माहित आहेत। त्यामुळे बचावात्मक दोन्ही पैलवान कुस्ती करतायत, पण हार जीत हा कुस्तीचा नियम आहे। कुठल्याही खेळाचा नियम हार जीत आहे, कोणाला तर हरावं लागतं, कोणाला तर जिंकावं लागतं आणि परत एकदा रेड कास्टूमला 1 पॉइंट भेटलेला आहे। पंचांनी ब्ल्यू कास्टूमसाठी ताकीद दिली होती, तुम्ही 30 सेकंदामध्ये कुस्ती करा, नाहीतर प्रतिस्पर्धेला पॉइंट भेटेल आणि तो पॉइंट भेटलेला आहे। खरोखर 2 वाघांची टक्कर आणि टाचणी पडली तरी आवाज येईल अशी
स्मशान शांतता या आखाड्यामध्ये खरोखर दोन्ही पैलवानांचे अभिनंदन आणि दोन्ही पैलवानांच्या कोचचे अभिनंदन. परत एकदा समोरासमोर कुस्तीला प्रारंभ झाले आणि 3 मिनिटाच्या कुस्तीनंतर 30 सेकंदाच्या विश्रांतीसाठी पैलवान गेलेले आहेत आणि या 30 सेकंदामध्ये त्यांचे कोचेस त्यांना दोन्ही पैलवानांना सांगत असतात असं कर तसं कर, हा प्रतिस्पर्धी तसा करतो तो प्रतिस्पर्धी तसा करतो. 3 मिनिटाच्या कुस्तीमध्ये ज्ञान घेऊन कोच त्यांना सांगत असतात तसं त्यांना सांगत आहे. आणि पंचांनी शिटी फुकलेली आहे. परत कुस्तीला 30 सेकंदाच्या विश्रांतीनंतर परत कुस्तीला प्रारंभ होतोय. दोघांनी घाम पुसून घ्यायचा आहे. चला पैलवान चला. शाबास आहे. परत समोरासमोर कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. दोन्ही पैलवान अटॅक झालेले आहेत. दोन्ही पैलवान कार्यक्षम झालेले आहेत. दोन्ही पैलवान एका एका पॉइंट साठी आता लढत आहेत. शाबास आहे. अतिशय चांगल्या प्रकारे कुस्ती चालू आहे. दोन्ही पैलवानांना दोन्ही पैलवानच्या खेळ्या माहित आहेत. कुठला पैलवान कुठला डाव करतोय, आपला स्पर्धी काय करतोय, प्रतिस्पर्धी त्याला काय विरोध करायचा. हेरडे सर, महाराष्ट्र केसरीसाठी कोण खेळणार, तू खेळणार की मी खेळणार, या अशा चुरशीच्या लढत मध्ये हे दोन्ही सिंह कसे लढत आहेत की कल्याण डोंबिवलीचा प्रतिनिधित्व कोण करणार याच्यासाठी ही चुरशीची लढत. हे लाल कास्ट्यूम मध्ये आहे ते महाराष्ट्र पोलीस दलामध्ये बाहेर झालेले राजन लोखंडे. पोलीस दलाला देखील त्यांनी अनेक असे पदक मिळवून दिले आणि या उमाडे गावच्या या सुपुत्राने महाराष्ट्रात नाव आपले कोरलेले असा हा निधड्या छातीचा आणि आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणारा राजन लोखंडे वाघासारखा लढत आहे. त्यांच्या सोबत मुकेश गोरे की ज्यांचे वडील पोलीस खात्यामध्ये नुकतेच PSI म्हणून सेवानिवृत्त झाले अशा या पोलीस अधिकाऱ्याचा एक मुलगा एक डोलदार शरीर यष्टी घेऊन सापडगावचे प्रतिनिधित्व करत आहे. शाबास. अतिशय चांगल्या प्रकारे कुस्ती दोघांचा प्रारंभ झाला आहे. अतिशय तुल्यबळ लढत आहे. या कुस्तीतला विनर कुस्ती कल्याण डोंबिवलीचं नेतृत्व घेऊन महाराष्ट्र राज्य कुस्ती संघासाठी महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा होतील. तिथं ते आपले प्रतिनिधित्व करतील, आपल्या गटामध्ये आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील आणि तिथेही अशाच प्रकारे कुस्त्या करतील अशी आपण अपेक्षा बाळगून आजच्या कुस्तीसाठी आणि आजच्या कुस्तीचं निरीक्षण करायचं आहे. शाबाश आहे. अतिशय चांगल्या प्रकारे कुस्तीचा प्रत्यक्ष करताना दोन्ही पैलवान एकमेकास डावास प्रतिडाव करत आहेत. एक एक गुणासाठी लढत आहेत. शाबाश आहे. परत पंचांनी कुस्ती मध्ये घेण्यासाठी शिटी वाजवलेली आहे. दोन्ही पैलवान अतिशय चांगल्या प्रकारे लढत आहेत. शाबाश. दोन्ही पैलवान एकमेकावरती अटॅक करतात. शाबाश आहे आणि चांगल्या प्रकारे कुस्ती करत आहेत. आणि उंबारडे गावचे आणि पैलवान यांना विनंती आहे की आपण स्टेजवर या. त्याचबरोबर आणि रेड महेश भगत, शशी महेश आणि तू ये ना इकडे. महेश इकडे. दोघे जोडीदार तुम्ही या कुस्त्यांची शान होते की या महेशची कुस्ती आणि शशाची कुस्ती असली की खरोखर जी पब्लिक मध्ये जी हलचल व्हायची ती वेगळी होती. असे आमचे दोघे मळे होते. त्यांना मी विनंती करतो की स्टेजवर या. कुस्तीचा टाइम संपलेला आहे आणि आता विजयी पैलवानाला कोण होते बघूया. आणि विजयी पैलवान रेड कास्टूम धारक पैलवान राजन लोखंडे
180 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. एक मिनिट येडे सर, राजन लगेच बक्षीस संबंध करून घेऊ. मी इथे उद्योगपती शरद लोखंडे इथे उपस्थित आहेत. पंडित लोखंडे